गाईज दोज 3 अटेम्प्ट्स 3 वेळा H1B लॉटरी दिली आणि 3ही वेळा व्हिसा लागला नाही. एवढा मोठा एज्युकेशन लोन घेऊन अमेरिकेला आलो आणि आता सिच्युएशन अशी आहे की काय करायचं, US सोडून जायचं की अजून काही ऑप्शन्स आहेत? हा प्रश्न जवळपास प्रत्येक F1 स्टुडंटच्या डोक्यात येतोच. हा डे 1 CPT काय प्रकार आहे? अजून 3 वर्षाचा OPT मिळू शकतो का? F1 व्हिसावर अमेरिकेत PhD करता येईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज बघूयात. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वेबमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे कारण की F1 टू H1B च्या जर्नी नंतरचा जो फेज येतो तो खूप महत्वाचा असतो आणि खूप कन्फ्युजिंग असतो. त्यामुळे व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि ऐका. आपण मागच्या व्हिडिओमध्ये F1 टू H1B व्हिसाची कंप्लीट जर्नी बघितलेली, जिथे आपण एक हॅपी फ्लो बघितलेला की मास्टर्स नंतर 1-2 अटेम्प्ट्स मध्येच H1B लागतो आणि सगळं स्मूथली चालू होतं. तुम्ही जर तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर इकडे जाऊन प्लीज बघा, कारण तो बघितल्यावरच आजचा व्हिडिओ मध्ये जे काय मी सांगतेय ते समजेल, परफेक्टली समजेल. चला सुरुवात करूयात. तर 3ही अटेम्प्ट्स मध्ये H1B लागला नाही तर काय ऑप्शन्स आहेत भारतात परत जाण्याशिवाय? भरपूर ऑप्शन्स आहेत आणि ते सगळे ऑप्शन्स आज आपण इन डिटेल या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. आणि त्यातलं कोणतं ऑप्शन तुमच्यासाठी सेफ आणि बेस्ट आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपण अनिलची जर्नी बघितलेली, ज्यामध्ये US मध्ये मास्टर्स कंप्लीट केल्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्येच त्याचा H1B पिक झाला आणि आज तो एक स्टेबल जॉब करतोय. पण त्याचा मित्र रोहितने सुद्धा मास्टर्स कंप्लीट केलं. अनिल सारखीच त्यानेही बरीच मेहनत केली, इकडे जॉब घेतला आणि H1B चे 3ही अटेम्प्ट्स दिले, पण 3ही वेळा त्याचा H1B सिलेक्ट झाला नाही. आणि इथून सुरू होतं खरं कन्फ्युजन. आता पुढे काय करायचं? रोहित सारखे अनेक स्टुडंट्स आज याच सिच्युएशन मधनं जात आहेत. चला आपण रोहितचं आणि तुमचं कन्फ्युजन दूर करूयात. मास्टर्स झाल्यावर H1B 3 अटेम्प्ट्स मध्ये तुम्हाला मिळाला नाही तर माझ्याकडे तुमच्यासाठी 3 स्मार्ट ऑप्शन्स आहेत. कुठले ते बघूयात. F1 पाथ, ग्लोबल पाथ आणि वर्क पाथ. यातला F1 पाथ बराच कॉमन आहे आणि काही लोकांना माहित पण असेल, पण तिकडे जायच्या आधी आपण दुसरे 2 पाथ बघून घेऊयात. तर सगळ्यात पहिला ऑप्शन म्हणजे कॅप एक्झेम्प्ट H1B. कॅप एक्झेम्प्ट H1B हा विजा नॉर्मल H1B पेक्षा बराच वेगळा असतो, कारण आपल्या नॉर्मल H1B ला लॉटरी सिस्टीम असते, पण या विजाला लॉटरी नसते. मग हा विजा असतो कोणासाठी आणि तो मिळवायचा कसा? युनिव्हर्सिटीज, कॉलेजेस, रिसर्च ऑर्गनायझेशन्स किंवा नॉन प्रॉफिट कंपनीज जसं की NGOज वगैरे. जर तुम्हाला अशा ऑर्गनायझेशन्स मध्ये जॉब मिळाला तर तुम्ही लॉटरी शिवाय डायरेक्ट H1B वर जाऊ शकता. त्याचा फायदा असा आहे की एक तर H1B लॉटरीचं टेन्शन घ्यायची गरज नाही, दुसरा म्हणजे स्टेबल विजा असणार. पण याचा तोटा असा आहे की यामध्ये मोस्टली रिसर्च बेस्ड रोल्सच असतात आणि सॅलरी कंपॅरेटिव्हली कमी असते ऍज कम्पेअर टू नॉर्मल H1B रोल्स. आता जाऊयात आपल्या वर्क पाथकडे. यातला पहिला स्ट्रॉंग ऑप्शन म्हणजे L1 व्हिसा. यामध्ये तुम्हाला US सोडून दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीमध्ये जावं लागतं जिथे तुमच्या कंपनीचं ऑफिस असेल आणि त्या लोकेशनला ऍटलिस्ट 1 वर्ष काम केल्यावर तुमची कंपनी तुम्हाला परत US ला आणते L1 व्हिसावर, जर H1B मिळालं नाही तर. याचा फायदा असा की तुम्हाला नॉर्मल H1B लॉटरीमध्ये थांबायची गरज नाही, पण तोटा असा आहे की L1 व्हिसा हा कंपनीशी टाईड अप असतो, म्हणजे तुम्ही ही कंपनी सोडू शकत नाही किंवा स्विच करू शकत नाही दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये. यातलं दुसरं ऑप्शन म्हणजे US सोडून दुसऱ्या कुठल्या तरी कंट्रीमध्ये मूव्ह होणं, ज्यामध्ये कॅनडा आणि जर्मनी हे 2 पॉप्युलर ऑप्शन्स आहेत. कॅनडा यासाठी प्रेफरेबल असतं बऱ्याच लोकांना, कारण की तिकडे मूव्ह झाल्यावरती तुम्हाला PR काही वर्षातच म्हणजे खूप फास्ट मिळून जातो आणि मग TN नावाच्या व्हिसावर तुम्ही US मध्ये परत एंटर करू शकता आणि इथे जॉब शोधू शकता. आता या पाथ मधला शेवटचा ऑप्शन म्हणजे दुसऱ्या विजाजला अप्लाय करणं, जसं की O1 किंवा H4 विजा. यातला H4 म्हणजे जर तुमचं लग्न झालं असेल आणि तुमच्या स्पाउसकडे जर H1B ऑलरेडी असेल तर तुम्ही त्यांचे डिपेंडंट म्हणून H4 विजावर येऊ शकता. सो H4 विजा इज अ डिपेंडंट विजा आणि मग तुम्ही कुठल्याही प्रकारचा जॉब और बिझनेस करू शकता US मध्ये.
आणि O1 विजा अशा लोकांना मिळतो ज्यांच्याकडे त्यांच्या फील्डमध्ये काही एक्स्ट्रा अबिलिटी आहे. म्हणजेच US गव्हर्नमेंट हे चेक करते की तुमच्याकडे काही रेकग्नायझेबल अचीवमेंट्स आहेत का, काही अवॉर्ड्स झाले, मीडिया कव्हरेज, न्यूज आर्टिकल्स मध्ये वगैरे जर तुम्ही आला असाल, तुम्ही जर कोणाला मेंटर केला असेल किंवा तुम्हाला काही इंडस्ट्री रेकग्निशन मिळालं असेल, तर हा विजा मिळणं इझी नाहीये. खूप कमी लोकांना हा विजा मिळतो आणि साधारण 8 क्रायटेरियाज असतात या विजासाठी क्वालिफाय व्हायला आणि त्यातले 3 क्रायटेरियाज जरी फुलफिल झाले ना तरी तुम्हाला चान्सेस असतात O1 मिळण्याचे. आता बघूयात सगळ्यात महत्वाचा आणि द मोस्ट पॉप्युलर F1 पाथ. तुमची मास्टर्स डिग्री कंप्लीट झाली की 3 वर्षाचा OPT पिरियड मिळतो ज्यामध्ये तुम्हाला जॉब घेऊन 3 H1B फाईल करायचे अटेम्प्ट मिळतात. ज्यामध्ये तुमचा H1B फाईल झाला तर नथिंग लाईक दॅट. पण जर H1B पिक नाही झाला तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. ते बघायच्या आधी या 2 गोष्टी क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे. OPT रिसेट होतो का? याचा अर्थ असा की बऱ्याच लोकांना वाटत असतं की पहिला मास्टर्स झाल्यानंतर 3 H1B अटेम्प्ट जेव्हा मिळतात त्यातही आपला H1B लागला नाही तर आपण सेकंड मास्टर्स करूयात, सो दॅट त्या मास्टर्सच्या 2 वर्षानंतर पुन्हा आपल्याला 3 वर्षाचा स्टेम OPT टाइम एक्सटेन्शन मिळू शकतो. असं कधीच होत नाही, कारण US इमिग्रेशन मध्ये एक सिम्पल रूल आहे ज्याला आपण सोप्या भाषेत असंही म्हणू शकतो की 1 डिग्री लेवल इक्वल्स 1 OPT. म्हणजेच जर तुम्ही एकदा मास्टर्सवर OPT टाइम पिरियड यूज केला असेल तर त्यानंतर तुम्ही कितीही मास्टर्स करा परत OPT मिळणार नाही, कारण मास्टर्स ही सेम लेवलची डिग्री आहे. सो हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. कितीही मास्टर्स करा 2-3 वर्षाचं OPT फक्त एकदाच मिळणार आहे. आता दुसरा प्रश्न असा आहे की हे सेविस काय असतं? स्टुडंट अँड एक्सचेंज व्हिजिटर इन्फॉर्मेशन सिस्टम. ही US गव्हर्नमेंटची एक सिस्टीम आहे जी इंटरनॅशनल स्टुडंट्सला ट्रॅक करते. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेविस म्हणजे तुमचा US मधला स्टुडंट रेकॉर्ड. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये आहात, कोणता कोर्स करता, कोर्स फुल टाइम आहे का पार्ट टाइम आहे, OPT चालू आहे का, ही सगळी माहिती सेविस मध्ये असते. आणि हा सेविस ID तुमच्या I-120 फॉर्मवर असतो, तो फॉर्म जो तुम्हाला युनिव्हर्सिटी पाठवते ऍडमिशन साठी. मग जेव्हा तुम्ही कॉलेज चेंज करता तेव्हा काय होतं, तुमचा सेविस रेकॉर्ड नवीन युनिव्हर्सिटीकडे ट्रान्सफर होतो आणि नवीन I-20 तुम्हाला मिळतो आणि तुम्हाला पुन्हा F1 विजा घ्यायची गरज नाही. जर तुम्ही US मध्ये असाल तरच, US सोडून जायचं नाही अशा वेळेला. आता आपण सेकंड मास्टर्स डिग्री बद्दल बोलूयात. तिन्ही अटेम्प्ट्स मध्ये तुमचा H1B पिक नाही झाला तर मॅक्सिमम लोक हा पाथ चूज करतात. म्हणजेच अजून 2 वर्ष आपल्याच फील्डमध्ये एक नवीन मास्टर्सचा कोर्स करायचा. सो रोहितने हा पाथ चूज केलाय, त्याने सेकंड मास्टर्स करायचं ठरवलंय. का ते बघूयात. सर्वात आधी तो नवीन युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर्सच्या एका कोर्ससाठी अप्लाय करतो आणि ऍडमिशन मिळाल्यावर युनिव्हर्सिटीकडनं I-120 घेतो आणि त्याचा सेविस ID ट्रान्सफर करतो. पण इथे एक मोठा कॅच आहे, त्याला आता OPT मिळणार नाहीये, कारण तो सेम लेवलची डिग्री परत एकदा करतोय. सो सेकंड मास्टर्स म्हणजे काय, तर तुम्ही US मध्ये राहू शकता पण कामासाठी OPTचा सपोर्ट मिळत नाही. जे लोक ऑलरेडी जॉबवर आहेत ते काम कसं करतात? इथे येतो Day 1 CPT. हा Day 1 CPT काय प्रकार आहे? करिक्युलर प्रॅक्टिकल ट्रेनिंग. म्हणजेच अमेरिकेतल्या काही युनिव्हर्सिटीज मध्ये तुम्ही जॉब करता करताच एक मास्टर्स डिग्री घेऊ शकता, जर ते तुमच्या कोर्सचा भाग असेल तर. म्हणजेच मास्टर्स डिग्री आणि जॉब हे एकत्र करू शकता. याने काय मिळतं? याने तुम्हाला अजून 2 अटेम्प्ट्स मिळतात H1B साठी मास्टर्स डिग्री चालू असताना. पण इथे एक रियालिटी चेक सुद्धा आहे बरं का. Day 1 CPT जरी लिगली पॉसिबल असला तरी हेविली स्क्रुटिनाइज्ड ऑप्शन आहे. म्हणजेच इन फ्युचर तुम्हाला H1B च्या वेळेला किंवा ग्रीन कार्डच्या वेळेला विजा ऑफिसर्स बरेच प्रश्न विचारू शकतात, जसं की तुम्ही सेकंड मास्टर्स का केलं, 2-2 मास्टर्स और 3-3 मास्टर्सच्या डिग्री का घेतल्यात. पण इट्स नॉट दॅट रिस्की, कारण तुमची उत्तरं जर रेडी असली तुमच्याकडे, तुम्ही जर लिगली मास्टर्स केलंय आणि जॉब सुद्धा केलाय US मध्ये, तर तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाहीये. आता आपला दुसरा सिनारिओ येतो, तो म्हणजे सेकंड मास्टर्स विदाउट CPT, जो थोडासा रेअर आहे
कारण आपल्यासारख्या सामान्य माणसाला हा ऑप्शन परवडणारा नाहीये. काही लोक डिसाईड करतात की मला जॉब आणि मास्टर्स काही एकत्र करायचं नाहीये, H1B जरी लागला नाही तरी मी सेकंड मास्टर्स करेन विदाउट जॉब. या केसमध्ये एकच फायदा आहे की तुम्हाला इमिग्रेशन रिस्क नाहीये, सेफ राहता अजून 2 वर्ष. पण तोटा असा आहे की तुमचं इन्कम 0 होऊन जातं CPT नसल्यामुळे, आणि तुमच्याकडे बरीच सेव्हिंग असायला हवी, कारण तुम्ही सेकंड टाइम मास्टर्स करताय. सो 50, 60, 70 लाख वॉट एव्हर तुम्हाला तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा असायला हवेत यासाठी. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो, नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार. आणि प्लीज 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 रिमेंबर दिस थिंग, मास्टर्स विथ डे 1 CPT झालं किंवा विदाउट डे 1 CPT, तुम्हाला OPT एक्सटेन्शन, स्टेम OPT एक्सटेन्शन मिळत नाही. सो तुमची दुसरी मास्टर्स डिग्री कंप्लीट व्हायच्या आत त्या 2 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला H1B मिळायलाच हवा. आता या नवीन मास्टर्सच्या दोन्ही अटेम्प्ट मध्ये सुद्धा H1B मिळाला नाही तर काय करायचं? अमेरिकेमध्ये H1B मिळण्याचा लॉंग टर्म पण गॅरंटीड शॉर्ट म्हणजे PhD करणे. हा लॉंग टर्म प्लॅन आहे, पण याला अमेरिकेत राहण्यासाठीचं रिसेट बटन सुद्धा म्हणतात. कारण PhD झाल्यावर तुम्हाला नवीन OPT एक्सटेन्शन मिळतं. याच्या व्यतिरिक्त असिस्टंटशिप मिळू शकते, म्हणजे तुम्ही TA, टीचिंग असिस्टंट किंवा रिसर्च असिस्टंट, TARA सारखे जॉब्सही करू शकता, ज्याला तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळतो चांगला, आणि कधी कधी ट्युशन फी कमी असू शकते किंवा त्यात कव्हर्ड असू शकते. आता अमेरिकेत PhD कम्प्लीट करण्यासाठी 4 ते 6 वर्ष लागतात, आणि PhD कम्प्लीट झाल्यावर तुम्हाला परत एकदा, जसं मी आता सांगितलं की ब्रँड न्यू OPT स्टेम एक्सटेन्शन मिळतो. म्हणजेच H1B साठी अप्लाय करायला अजून 3 एक्स्ट्रा चान्सेस. आणि PhD करता करता तुम्ही IT कंपनीमध्ये काम करू शकता किंवा इंटर्नशिप सुद्धा करू शकता, फक्त तो रोल तुमच्या डिग्रीशी संबंधित असला पाहिजे. PhD करण्याचा फायदा काय आहे? तुम्हाला मास्टर्स केलेल्या लोकांपेक्षा जास्त सॅलरी मिळते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे PhD केलेल्या लोकांना H1B लॉटरीमध्ये हाय प्रायोरिटी सुद्धा असते. सो इथे H1B मिळण्याचा चान्स तुम्हाला जास्त असतो. याच्या व्यतिरिक्त तुम्ही ऍडव्हान्स्ड रिसर्च केल्यामुळे EB1 सारख्या विजा आणि ग्रीन कार्ड साठी पण तुमचा रस्ता लवकर मोकळा होतो. म्हणजेच या लोकांना ग्रीन कार्ड सुद्धा लवकर मिळतं, आणि म्हणूनच PhD ला अमेरिकेत सेटल होण्याचा एक गॅरंटीड रोड असं म्हणतात. सो तुमच्या पहिल्या मास्टर्स नंतर OPT पिरियड संपला की तुम्ही एकतर डे 1 CPT ला जाऊ शकता जर H1B लागला नसेल तर, दुसरं म्हणजे PhD सुद्धा करू शकता. और डे 1 CPT किंवा मास्टर्स करून सुद्धा H1B नाही मिळाला तरी PhD ला अप्लाय करू शकता. तर मंडळी, असे काही ऑप्शन्स आहेत US मध्ये राहून H1B मिळवायचे, जे मॅक्सिमम लोक फॉलो करतात, आणि हे लीगल ऑप्शन्स आहेत. मी हे लीगल यासाठी म्हणते कारण की अजून सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत US मध्ये राहून H1B मिळवायचे, पण ते तेवढे सेफ नाहीत. सो ते व्हिडिओमध्ये नाही कव्हर करू शकत, कारण शॉर्ट टर्म सर्व्हायवल पेक्षा लॉंग टर्म स्टॅबिलिटी कधीही चांगली. आणि तुम्हाला याच्या प्रोसेस किंवा विजा रिलेटेड काहीही डाऊट्स असले और सजेशन्स असले तर प्लीज मला कमेंट्स मध्ये सांगा किंवा विचारा. आता आपला सर्वात महत्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, एवढे सगळे ऑप्शन्स एक्सप्लेन तर केले, पण यातला कोणता पाथ बेस्ट आहे तर तो तुम्हाला चूज करावा लागेल. सो त्यासाठी मी छोटीशी समरी देते. थोडक्यात सांगायचं झालं तर H1B नाही लागला म्हणजे ऑप्शन संपले असं नाही. आणि खरं सांगू का, माझा हा व्हिडिओ बनवण्यामागचा मेन पर्पज असा आहे की तुम्ही या सगळ्या कन्फ्युजन मध्ये चुकीचं डिसिजन न घेता हे सगळे ऑप्शन्स बघून समजून घेऊन व्यवस्थित इन्फॉर्म्ड डिसिजन घ्यावा. बाकी अजून विजा रिलेटेड कोणत्या टॉपिक्सवर तुम्हाला माहिती ऐकायला आवडेल माझ्याकडनं हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आता येतो आपला कमेंट शाउटआउटचा पार्ट. आजचा आमचा फेवरेट कमेंटचा शाउटआउट जातो Pri8118 आणि स्मिता साचेकर यांना. थँक्यू तुम्ही दोघींनी इतक्या छान कमेंट्स आमच्या व्हिडिओवर केल्याबद्दल. सो मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक करा, मित्रमंडळी आणि परिवाराबरोबर शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला खूप छान छान अमेरिकेशी रिलेटेड आणि विजा रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट मिळणार आहे. आनंदी राहा, मजेत राहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस फ्री राहा. भेटूयात पुढच्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता. बाय बाय.